तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम झुलपे. जावा लँग्वेज मराठीमधून या सिरीजचा हा 6वा पार्ट आहे. तर या पार्टमध्ये आपण बघणार आहे तर लूप्स म्हणजे काय, तर लूप्समध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे लूप्स येतात, कोणत्या लूपचा काय फायदा आहे आणि तुम्ही कॉमन मिस्टेक काय करता लूप फिरवताना, तर ते सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओचा जरासाही पार्ट वेस्ट न करता चला आपण या व्हिडिओला चालू करूयात. तर लूप्स म्हणजे का, लूप्स का आले बाबा, लूप्सचा अर्थ काय, लूप पाहिजे कशाला, तर ह्या सगळ्यांचे हे सगळे तुमचे क्वेश्चन असणार. तर ह्या क्वेश्चनचे सगळे आन्सर तुम्हाला सांगतो. तर चला आपण एकदा कोड करूया. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कंट्रोल स्टेटमेंट, बरोबर. कंट्रोल स्टेटमेंटमध्ये आपण इफ एल्सिफ लॅडर वगैरे सगळं बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे लूप्स. लूप्समध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत बाबा, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, बरोबर. त्याच्या आतमध्ये त्या लूप्सला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे 2 स्टेटमेंट असतात, एक कंटिन्यू स्टेटमेंट आणि ब्रेक स्टेटमेंट. तर हे पण तुम्हाला सांगतो नेमकं काय असतं. तर चला आपण सगळ्यात पहिला मोठा प्रश्न, तर फॉर लूप म्हणजे लूप्स का आले, बरोबर. तर चला आपण एकदा प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करू, म्हणजे तुम्हाला प्रूफ पण भेटेल आणि तुम्हाला कळेल पण नेमकं कसं असतं. तर चला आपण टर्मिनलवर येऊयात. ls केलं, त्यानंतर आपण एक फोल्डर बनवूयात mkdir. तर या व्हिडिओच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला लिनक्सच्या कमांड ॲड करून देतो. तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये जरी तुम्ही बघितलं नसतं की बाबा mkdir काय, ls म्हणजे काय, vim म्हणजे काय, तर टेन्शन घेऊ नका, या व्हिडिओमध्ये मी कव्हर करतो. पण तुम्हाला जे कमांड्स जर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतोय, त्या लिंकवर जावा, बघा, रीड करा आणि स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहा. तर mkdir म्हणजे फोल्डर बनव. फोल्डर कुठला बनव, तर बाबा पार्ट. आता पार्ट कुठला चालला आहे आपला, 6वा चालू आहे. पार्ट 6वा cd पार्ट 6 आलो. पार्ट 6 मध्ये ls केलं. आता काय करायचं, vim म्हणजे काय, तर हा एक आपला एडिटर आहे, vim program1.java. एडिटर ओपन झाला, आय प्रेस केला इन्सर्ट साठी, त्यानंतर आपलं ही सेम program1, त्यानंतर पब्लिक स्टॅटिक void मेन स्ट्रिंग array args, बरोबर. त्याच्यानंतर आता मला जर इंटरव्ह्यूने सांगितलं किंवा कोणीही सांगितलं की बाबा मला 1 पासून ते 10 पर्यंत नंबर प्रिंट करून दाखव, बरोबर. तर आपण काय करणार, एक प्रिंटची लाईन लिहिणार, system.out.print println. त्याच्यानंतर इथं स्ट्रिंगमध्ये देणार 1, त्याच्यानंतर हेच कॉपी करणार, त्याच्यानंतर हे 10 वेळा पेस्ट करणार, बरोबर. आणि त्याच्यानंतर फक्त हे चेंज करणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 इथं 8, त्यानंतर इथे 10, नंतर इथे 10, बरोबर. तर ह्याला आपण प्रिंट करणार, ऑफकोर्स हे चालणार नाही असं नाही, जावा program1 1 ते 10 आलं, जे पाहिजे ते आउटपुट भेटलं, बरोबर. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, बरोबर. प्रॉब्लेम काय, ठीक आहे, 1 ते 10 प्रिंट केलं. आता सांगितलं 1 ते 1000 प्रिंट कर. 1000 प्रिंटच्या लाईनी तुम्ही लिहिणार आहेत का, 1000 प्रिंटच्या लाईन थोडी नाही लिहिणार आहेत तुम्ही. तर त्यासाठी लूप्स आले, बरोबर. तर लूप्सचा पहिले सिंटॅक्स तुम्हाला एक्सप्लेन करतो, बरोबर, आणि त्याच्यानंतर आपण कोडकडे येऊयात. एक सिंटॅक्स जरी कळला ना तुम्हाला तर बाकी सगळं कळून जाणार. डू व्हाईल पण कळून जाईल, त्यानंतर व्हाईल लूप पण कळून जाईल. मी तुम्हाला एक्सप्लेन करताना फॉर लूप करेन, त्याच्यानंतर व्हाईल लूप आणि त्यानंतर डू व्हाईल लूप, बरोबर. आणि एक ट्रिकी पार्ट आहे, जो फॉर लूप आहे तो आपण व्हाईल लूप सारखा पण लिहू शकतो. तर हा एक ट्रिकी पार्ट आहे, पण काही म्हणतात ना की रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये असं लिहायचं नसतं, ते पण तुम्हाला दाखवतो कसं लिहायचं. तर चला आपण चालू करूयात. तर आता समजा हा एक आपण इथं सगळ्यात पहिले कोड लिहूयात. तर फॉर, बरोबर. आता इथे इनिशियलायझेशन, बरोबर. त्याच्यानंतर इथे येतं कंडिशन, त्याच्यानंतर इथे येतं इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट, बरोबर.
आता ही बॉडी आणि ही आहे बॉडी. तर हा आहे फॉर लूपचा सिंटॅक्स. पहिले काय येतं, इनिशियलायझेशन, त्याच्यानंतर येतं कंडिशन, त्याच्यानंतर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. आता तुम्हाला थोडंफार आठवत असेल इन्क्रीमेंट डिक्रीमेंट म्हणजे काय, तर बाबा ॲडी प्लस प्लस कर, मायनस मायनस कर, तर तसंच. आता इथे तुम्हाला दाखवतो की हे नेमकं कसं आहे. तर ह्याला मी थोडंसं मोठं करतो आणि ह्याला थोडे एक नंबर्स देतो की कोणतं पहिलं वर्क होतं आणि कोणतं नंतर होतं. बरोबर. आता हा पहिला होतो, इनिशियलायझेशन सगळ्यात पहिलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर कंडिशन दुसरी चेक होते, सॉरी हे डिलीट मारू दे, ड्रॉ. त्यानंतर कंडिशन दुसरी असते. तिसरी तुम्हाला वाटत असेल इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, नाही नाही नाही, तिसरी बॉडी असते. तिसरी असते बॉडी आणि चौथी असते इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. आणि फॉर लूप फिरताना या कंडिशनवर ब्रेक होतो. या कंडिशनवर ब्रेक होतो. कंडिशन ट्रू झाली तर आतमध्ये जातो, कंडिशन फॉल्स झाली तर हा बाहेर जातो, या बॉडीच्या बाहेर. बरोबर. आता एक काम करू, एक सोपं एक एक्झाम्पल लिहूयात. फॉर इंट आय इज इक्वल टू 0, आय इज इक्वल टू 0, आय ग्रेटर दॅन इक्वल टू, बरोबर, ग्रेटर दॅन इक्वल टू 10, आय प्लस प्लस. एक काम करू, इथं 0 घेण्यापेक्षा 1 घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर ही बॉडी आणि या बॉडीच्या आतमध्ये आपण काय करू, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln आणि ह्याच्या आतमध्ये आपण आयला प्रिंट करू. आयला प्रिंट करू. आता बघा ना, हा आय इथे इनिशियलाइज झाला. बरोबर. आणि त्या आयची बॉडी कुठून वाचणार, इथून ते इथपर्यंत. ह्या बॉडीच्या बाहेर हा आय यूज होणार नाही. या बॉडीच्या बाहेर आय यूज होणार नाही. तर हा जो आय आहे या बॉडीच्या बाहेर जाणार नाही. का, कारण की तो या बॉडीच्या आत इनिशियलाइज झाला आहे, म्हणजे इथे मला दिसत असेल. बरोबर. आणि ही कंडिशन आहे आणि ही इन्क्रीमेंट करतोय मी. बरोबर. आता चला आपण ह्याला एक ड्राय रन करूयात, म्हणजे हा नेमकं कसा चालणार. आता हा 1 पासून 10 पर्यंत चालणार. बरोबर. हे तुम्हाला दिसते. पण काही वेळेस जेव्हा आपण DSAचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो किंवा एखादा नंबर आपल्याला दिला की बाबा सांग बरं हा कुठून, आणि तिथं आपण चुकतो. बरेचसे स्टुडंट जे बिगिनर असतात ते इथं चुकतात की बाबा कुठून चालू होतं आणि कुठे संपतोय, परत कंडिशन काय. बरोबर. आता ह्याला आपण ड्राय रन करूयात. तर सगळ्यात पहिले काय असतं, तर इनिशियलायझेशन. तर इंट आय इज इक्वल टू 0. बरोबर. हे झालं. त्याच्यानंतर अशी एक लाईन मारायची, एक टेबलच बनवायचा आपल्याला. त्यानंतर इंट आय इज इक्वल टू 0, त्याच्यानंतर आय ग्रेटर दॅन इक्वल टू 10. बरोबर. त्याच्यानंतर अशी एक लाईन मारायची. त्याच्यानंतर इथे बॉडी. तर बॉडीमध्ये काय आहे, आपली SOPची लाईन आहे. SOPच्या लाईनमध्ये काय, मी आय प्रिंट करतो आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथे ही दुसरी लाईन आणि लास्टला आपलं इन्क्रीमेंट आय प्लस प्लस. बरोबर. समजलं सगळ्याला. त्याच्यानंतर इथे अशी एक लाईन मारून देऊ आपण. ओके. तर सगळ्यात पहिले इनिशियलायझेशन काय येतं बाबा, तर आय काय येतं, 0 दिला. बरोबर. त्याच्यानंतर 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 10. ठीक आहे. सॉरी इथं 0 नाही आहे, इथं आहे 1. ते 0 लिहायची सवय लागली आहे. इथं आहे 1. बरोबर. इथे पण राहिले माझं 1 द्यायचं. ठीक आहे. 1 इज ग्रेटर दॅन आपलं लेस दॅन इक्वल टू 10. बरोबर. आता ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. बरोबर. त्याच्यानंतर हा बॉडीमध्ये आला. बॉडीमध्ये त्याने प्रिंट केलं जी काय असणार बॉडी, जी बाबा आय प्रिंट केला. आय म्हणजे काय, म्हणजे प्रिंट काय केलं त्याने, 1. बरोबर. आयची व्हॅल्यू काय, 1, त्याच्यामुळे त्याने 1 प्रिंट केला. आता हा आय प्लस प्लस आहे. बरोबर. त्याच्यानंतर आता इथं आय प्लस प्लस आहे. बरोबर. आता हा जो ऑपरेटर आहे हा काय करतो, जेव्हा इन्क्रीमेंट करायचं असतं, बरोबर, तेव्हा तो इंटरनल इन्क्रीमेंट करतो. बाहेर तो हायसच राहतो. इथं काय असणार, 1. बरोबर. पण जेव्हा आपण दुसऱ्यांदा यूज करतो, तेव्हा इथं 2 होतो, इक्वल टू 10 असं समज. बरोबर. हा इंटरनल असं चालतो. वाटल्यास तुम्हाला इथं प्रिंट करून दाखवतो. इथं मी काय करणार, मी ऑलरेडी लिहिलेलं आहे इथं आय इज इक्वल टू 10, आय इज इक्वल टू 0, आणि इथं मी प्रिंट केलं आहे. बरोबर. आणि आता मी काय करतो, हीच लाईन इथे दुसऱ्यांदा प्रिंट करतो. बरोबर. आणि इथे लिहितो मी
सेकंड टाईम आणि ही लाईन मी कमेंट करतो. कमेंट म्हणजे ही लाईन एक्झिक्यूट होणार नाही, पण प्रोग्राममध्ये असते. ठीक आहे, आता मी ह्याला कंपाईल करतो, त्याच्यानंतर हिला रन करतो. स्टार्टिंगला होती 0 बरोबर, पण मी इन्क्रीमेंट केला होता. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा मी यूज करणार तेव्हा तो वाढणार. तर तसंच आता थोड्या तुम्ही सारखं लक्षात ठेवा की इथं 1 आहे बरोबर, इथं 1 आहे, पण इंटरनल काय इथं 2 बरोबर, त्यामुळे मी ते 2च घेतो. त्यामुळे तुम्ही जास्त कन्फ्यूज होणार नाही. आणि इथं कंडिशन ट्रू झाली, कंडिशन ट्रू झाली, त्यानंतर इथं जी आहे अशी बॉडी इथं प्रिंट होणार. प्रिंट काय होणार आहे, तर आयची व्हॅल्यू काय 2, हे मी खाली येतो बरोबर. आता हे कुठपर्यंत चालणार मला एक सांगा, हे कुठपर्यंत चालणार. आता एक काम करू, हे 10पर्यंत चालणार बरोबर, 10ची कंडिशन. आता मी डायरेक्ट शेवटची कंडिशन घेतो. शेवटची कंडिशन काय, की बाबा 9 ग्रेटर दॅन इक्वल टू 10. कंडिशन ट्रू झाली, कंडिशन ट्रू झाली. आता ही हाय अशी बॉडी त्याने प्रिंट केली, हाय अशी बॉडी प्रिंट केली बरोबर. त्याच्यानंतर इथं व्हॅल्यू काय होणार त्याची, इथे व्हॅल्यू काय होती 9 होती बरोबर. आता इथे व्हॅल्यू काय झाली त्याची 10 झाली बरोबर. आता मला एक सांगा, 10 ग्रेटर दॅन इक्वल टू 10 लेस दॅन इक्वल टू 10 बरोबर. तर आता याच्यामध्ये काय 10 इज लेस दॅन इक्वल टू 10 बरोबर. आता हा इक्वल टू आहे, त्याच्यामुळे ही जी कंडिशन आहे, आता ही जी कंडिशन आहे ही ट्रू होती बरोबर. आणि ही जी प्रिंट करायची लाईन आहे ही प्रिंट होणार, आणि इथं आयची व्हॅल्यू आपली 10 होणार बरोबर. आणि इथे आपल्या आयची व्हॅल्यू काय होणार 11 बरोबर. आता इथे आपला 11 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, कंडिशन इथेच फॉल्स होणार. आणि आपला हा जो या बॉडीमध्ये पण नाही जाणार, आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट पण नाही होणार. तर ह्याच्यामध्ये प्रिंट काय होणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 10पर्यंतच होणार. आणि 11ला आपली बॉडी बरोबर, 11ला आपली जी काही कंडिशन आहे ती कंडिशन फॉल्स होऊन राहणार बरोबर. 11ला ही जी कंडिशन आहे आपली फॉल्स होऊन जाणार. आता इथे ट्रिकी पार्ट काय, जर माझी, आता तुम्हाला एक सांगतो मी, जर माझी आय लेस दॅन जर 10 असता बरोबर, तर माझं कुठपर्यंत बॉडी प्रिंट झाली असती, आयची व्हॅल्यू कुठपर्यंत असती, तर आयची जी व्हॅल्यू असती तर ती फक्त 9पर्यंतच प्रिंट झाली असती. का, कारण की ही 10लाच तो थांबला, तो 10ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, इथे जर हा इन्क्रीमेंट नसता, चला आपण एक काम करू, इथे काढूनच देऊ, इन्क्रीमेंट नसता तर ही कंडिशन ट्रू झाली असती का, कंडिशन ट्रू नसती झाली. आणि इथे ट्रू झालीच नसती तर शेवटची लाईन कुठपर्यंत होती, तर ही वालीच होती ना शेवटची लाईन ही वाली होती. तर असं तो फॉर लूप असं चालतो. तर ड्राय रन करताना थोडं स्टार्टिंगला काय म्हणतात त्याला कंटाळा येतो, पण आपल्याला फॉर लूप कळतो की कुठपर्यंत चालतो आणि कुठपर्यंत नाही बरोबर. आता येऊ आपण कोडकडे. आता एकदा कोड करून दाखवतो तुम्हाला. vim program2.java. I insert class program2 public static void main string args बरोबर. आता मी काय करणार, फॉर इंट आय इज इक्वल टू 0 ही 1 घेऊ, आय लेस दॅन इक्वल टू 10 आय प्लस प्लस. आता इथे कुठून कुठपर्यंत प्रिंट होणार 1 ते 10. सिस्टम डॉट आउट डॉट prin println. टर्मिनलवर लिहायची सवय ठेवा, जेणेकरून काय होणार इन फ्युचर, आता तुम्ही ह्याच्यावर तर लिहितातच आहे कोड बरोबर, तर हे हार्ड आहे प्रॅक्टिसला. जर तुम्ही हार्ड प्रॅक्टिस करून सोप्याकडे गेलात ना तर तुम्हाला सोपं वाटणार. मग तुम्ही सोप्यापासून हार्ड काय केलं तर तुम्हाला कंटाळा येणार की तुम्ही हे करू शकत नाही, असं तसं वगैरे निगेटिव्ह फिलिंग भरपूर येते. तर थोडं हार्डपासून आपण सोप्याकडे जाऊ. तर इथं आय प्रिंट केला, escape :wq सेव्ह क्विट, त्यानंतर जावा pro2.java बरोबर, हा झाला एक्झिक्यूट. आता मी जावाचं 21वा व्हर्जन वापरतोय, त्याच्यामुळे आपल्याला कंपाईल करायची गरज नाही, डायरेक्ट जावा लिहून program2.java. आता याच्यामध्ये बघा डॉट क्लास फाईल बनली program2ची, program2.java.
काही गरज नाही. वर्जन 21मध्ये कंपाईल करायची गरज नाही. तो स्वतःहून कंपाईल करतो आणि कोड एक्झिक्यूट करतो. तर हा थोडा ॲडव्हान्स म्हणजे काय, हे फीचरचं काम आहे. कंपाईल केलं त्यानंतर जावा प्रोग्राम 2 1 ते 10 प्रिंट झाला. आता बघा मी काय केलं, ह्याला हा जो इक्वल टू आहे तो इक्वल टू काढला. हा इक्वल टू आहे ना काढला. तर हा कुठपर्यंत प्रिंट होणार, 1 ते किती, 1 ते 9. बरोबर, मागाशीच तुम्हाला सांगितलं 1 ते 9मध्ये प्रिंट होणार. आलं 1 ते 9. ओके. आता ह्याच्यामध्ये इफ एल्स कसं वापरायचं ते तुम्हाला सांगतो. इफ एल्स कसं वापरायचं. बरोबर, आता इक्वल टू केलं मी. त्याच्यानंतर आता ह्याच्या तर इफ, बरोबर, आता हा आय, बरोबर, इक्वल जर 5 असेल, बरोबर, आता ही बॉडी, बरोबर, तर मी हे काढून टाकतो. बरोबर, तर काय कर, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. तर ह्याच्यामध्ये काय कर की रेंज इज 5 किंवा आय इक्वल टू 5. बरोबर, आय इक्वल टू 5 किंवा आयची व्हॅल्यू 5 आहे. बरोबर, आता आयची व्हॅल्यू जोपर्यंत 5 होत नाही तोवर हा ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही. तर मी काय करणार, एल्स लिहिणार. तर एल्समध्ये काय लिहिणार, तर मी काय करणार, कंटिन्यू म्हणजे काय, तर ते स्किप कर. ठीक आहे, आता हे तुम्हाला नाही कळत, मी काय करतो एवढंच लिहितो. इफ आय इज इक्वल टू 5. आता मी काय करणार, एल्समध्ये काय करणार, तर मी रिमेनिंग मी स्टार प्रिंट करणार. मी काय करतो, एक स्ट्रिंगमध्ये आपला हा एक स्टार प्रिंट करतो. ठीक आहे, आणि तुम्हाला कळून जाईल. आता बघा, आय जर इक्वल म्हणजे आयची व्हॅल्यू जर 5 असेल तरच हा आय इज इक्वल टू 5 प्रिंट होणार. बरोबर, आणि एल्स जर आयची व्हॅल्यू 5 नसेल, बरोबर, म्हणजे 1 2 3 4 6 7 8 9 10, बरोबर, तर तो स्टार प्रिंट करणार. WQ. आता इथे प्रोग्राम 2 कंपाईल केला आणि इथे रन केला. आय इज इक्वल टू 5. कळालं, म्हणजे इफ कसा वापरायचा, एल्स कसा वापरायचा. बरोबर, आता मी काय करणार, आता ब्रेक अँड कंटिन्यू तुम्हाला सांगतो. आता मी काय करणार, जेव्हा आयची व्हॅल्यू 5 असणार तर मी ब्रेक करणार. आता हा लूप कुठपर्यंत चालणार, फक्त 5पर्यंत चालणार. भले कंडिशन माझी 10पर्यंत आहे. ब्रेक म्हणजे काय, जिथपर्यंत माझा फॉर लूप आहे, म्हणजे ही जी कंडिशन आहे तर तिथपर्यंत चालणार आणि त्याच्यानंतर ब्रेक होऊन जाणार. कंडिशन सॅटिस्फाय झाली इफच्या नंतर प्रिंटची लाईन आहे, प्रिंटच्या नंतर ब्रेकची लाईन आहे. तर ब्रेकने काय होणार, तो जो जे काही आहे फॉर लूप तर ते बंद होऊन जाणार, भले कंडिशन 10ची आहे. एल्स केला, कंपाईल केला, त्याच्यानंतर तिथे प्रोग्राम रन केला. बघा, आता हे का प्रिंट झालं, तर कंडिशन आय झाली. बरोबर, आय इज इक्वल टू 5 झाला, कंडिशन मॅच झाली. सगळ्यात पहिले काय झालं, फॉर लूप फिरला 1 2 3 4 5, बरोबर, 5पर्यंत आली व्हॅल्यू, 5 इज इक्वल टू 5, कंडिशन ट्रू झाली, प्रिंट केलं आणि त्यानंतर ब्रेक झाली. बरोबर, आता मी काय करणार, ब्रेक कळालं म्हणजे फॉर लूपला तोडतो तो. त्यानंतर कंटिन्यू काय करणार, तर तुम्हाला एक सांगतो. आता आपण एक काम करू, तर आपण कंटिन्यू स्टेटमेंट बघू. तर पहिले आपण काय करू, आय इज इक्वल टू 0. आता मग अशी आपण ब्रेक पण बघितली, आता कंटिन्यू बघू. सेम कंडिशन घेतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल. तर मी काय करणार, आय इज इक्वल टू, जेव्हा माझा आय जर 5 असेल, बरोबर, तर तेव्हा काय कर, कंटिन्यू कर. बरोबर, आणि जेव्हा 5 नसेल तर तेव्हा मला स्टार प्रिंट करून दाखव. बरोबर, स्टार प्रिंट केला. आता मी इथं कंपाईल करतो, त्याच्यानंतर ते रन करतो. 5 स्किप झाला. आता हा स्टार मोजा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर, हे 9 स्टार आहेत. तर एक स्टार स्किप झाला, तिथं काय होता, आपला 5 नंबर होता. तर कळालं, ब्रेक स्टेटमेंटही कळालं, कंटिन्यूही कळालं, फॉर लूप कसं चालतं तेही कळालं. आता तुम्हाला व्हाईल सांगतो, व्हाईल कसा असतो, व्हाईलचं सिंटॅक्स दाखवतो. ते काय येतात, इनिशियलायझेशन, बरोबर,
त्याच्यानंतर इथं व्हाईल लूप कीवर्ड येणार आपला. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कंडिशन, बरोबर. त्यानंतर ही आहे बॉडी आपली, ही आहे बॉडी. त्याच्यानंतर ही आहे आपली, त्याच्यानंतर ही आहे आपली इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, बरोबर. इनिशियलायझेशन, व्हाईल लूप कीवर्ड, कंडिशन. कंडिशन जर ट्रू असेल तर त्या बॉडीच्या आतमध्ये जाणार, नसेल तर तो नाही जाणार. बॉडीच्या आतमध्ये आला बॉडी, त्यानंतर कंडिशन. सेम इथे पण फॉर लूपसारखं आपण नंबर देऊ. इनिशियलायझेशन एकदाच होणार, त्यानंतर कंडिशनला कंडिशन हा 2 नंबर आहे, 2 नंबर, बॉडी आहे 3 नंबर आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आहे आपला 4 नंबर. त्याच्यानंतर कंडिशन ट्रू झाली तर 2च्या नंतर हे 5, त्याच्यानंतर हे 6, त्यानंतर हे आहे 7. म्हणजे असं फिरतो. कंडिशन ब्रेक झाली, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट पण नाही होणार, डायरेक्ट बाहेर व्हाईल लूपच्या. तर सेम आता ह्याचा सिंटॅक्स दाखवतो तुम्हाला मी. आता प्रोग्राम 3 क्लास प्रोग्राम 3 पब्लिक स्टॅटिक void main string array args, बरोबर. त्यानंतर int I is equal to 0, I is equal to 1. त्यानंतर while I is greater than equal to 10, सेम मागासारखाच कोड. त्याच्यानंतर system.out.println, बरोबर. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, हा आय प्रिंट करायचा आहे. केला. आता इथे विसरायचं नाही की इन्क्रीमेंट करायचं का डिक्रीमेंट करायचं आहे, बरोबर. आता विषय कसा होता, आता जर मी ही दिलं नाही तरीही प्रोग्राम चालणार, पण हा इन्फायनाईट लूपमध्ये चालणार. म्हणजे हा आय कधी आपण इन्क्रीमेंटच नाही केला, बरोबर, तर ही कंडिशन कधी मॅचच नाही होणार. प्रोग्रामला एरर नाही ना, पण स्टॅक ओव्हरफ्लो होणार. प्रोग्राम 3 बघा 1 1 1 1 1 1 1 1 बघा स्टॅक चालूच आहे. मी स्क्रोल करतोय. आता मी थांबवतोय कंट्रोल सी म्हणजे टर्मिनेट, कंट्रोल एल म्हणजे पहिल्यापासून. ठीक आहे. आम्ही काय करणार, इथं कंडिशन देणार I++, म्हणजे आपलं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट देणार. आता हा चालणार. 1 ते 10 प्रिंट झाला, बरोबर. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, फॉर लूप पण आला आहे आणि व्हाईल लूप पण आला आहे, बरोबर. हे दोन्ही सेमच वाटतात. तर नाही, जेव्हा आपल्याला एंड माहिती असतो, म्हणजे आपल्या एक नंबरमध्ये जर एंड माहिती असेल किंवा मला 10पर्यंत थांबायचं आहे, मला 11पर्यंत थांबायचं आहे, मला 100पर्यंत थांबायचं आहे, तर तेव्हा आपण फॉर लूप वापरतो, बरोबर. जर आपल्याला एंड माहीत नसेल पण कंडिशन माहिती आहे की बाबा अशी एक कंडिशन आहे की बाबा आय आणि हा झेड, जेव्हा हा दोन्ही पण सिमिलर येणार, तर ही अशी एक कंडिशन आहे जी की आपल्या नंबरमध्ये सांगता येणार नाही, पण ही कंडिशन ट्रू होणार किंवा फॉल्स होणार. तर त्यावेळेस आपल्याला व्हाईल लूप वापरायचा आहे, बरोबर. आणि डू व्हाईल म्हणजे काय, तर बघा ना, आपण एखादी वेबसाईट बघतोय, बरोबर, तर त्याच्यामध्ये आपल्याला लॉग इन करावं लागतं का, नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला तो बघून देतो, सगळे प्रोडक्ट बघतो. त्याच्यानंतर आपल्याला जर बघायचं असेल, रिव्ह्यू बघायचे असेल, टायटल बघायचं असेल, सगळं काही जे काही आहे ते बघतो. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला प्रोडक्ट पसंत पडलं, त्याच्यानंतर आपण लॉग इन करतो आणि त्यानंतर तो बाय करतो. म्हणजे काय, तो सगळ्यात पहिले एक्झिक्यूट होणार, त्याच्यानंतर तो कंडिशन बघणार लॉग इन आहे का. लॉग इन नसेल तर तो लॉग इन करायला लावणार, जर लॉग इन असेल तर तो व्हाईल लूप परत फिरणार. आता डू व्हाईल लूपचंच मी सिंटॅक्स दाखवतो तुम्हाला. तर हा कशाचा झाला, हा झाला व्हाईलचा झाला. त्याच्यानंतर आता हे डू व्हाईल तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर आहे तो डू व्हाईल. डू म्हणजे कर, व्हाईल नंतर कर फॉरमध्ये, बरोबर. तर इथं काय येणार, डू व्हाईल, तर कंडिशन, तर येणार कंडिशन, बरोबर. आणि इथं येणार इनिशियलायझेशन, बरोबर. आणि ही असते आपली बॉडी. एवढंच आहे. एकदा एका गोष्टीचा सिंटॅक्स कळाला तर पुढचे ऑटोमॅटिक आपल्याला कळतं. डू पहिला हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, भले कंडिशन ट्रू हो किंवा फॉल्स. त्याच्यानंतर ही आता इथं आपण इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट करायचं आहे. सॉरी मी विसरलो नाही, राहिलं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, बरोबर. आता सगळ्यात पहिले काय होणार, हा डू एक्झिक्यूट होणार. त्याच्यानंतर ह्या व्हाईलची कंडिशन बघणार. जर कंडिशन ट्रू असेल तर परत आतमध्ये जाणार, आणि जर कंडिशन फॉल्स झाली तर इथनंच तो बाहेर जाणार.
आता मगाशी काय होतं, या व्हाईलला इथे बॉडी होती आणि तो इथे चेक ह्याच्यातले ब्लॉक एक्झिक्यूट होता, तर तीच बॉडी फक्त वरती आली आणि त्याला डू कीवर्ड आला आहे. कंडिशन ट्रू हो किंवा नाही हो, पहिल्यांदा तो फर्स्ट टाईम तो ब्लॉक एक्झिक्यूट करणारच. आता चला आपण डू व्हाईलकडे येऊ. Paro4.java कोड करून बघू. क्लास प्रोग्राम 4 पब्लिक स्टॅटिक void मेन स्ट्रिंग ॲरे args. बरोबर. आता काय करणार मी, इंट i इज इक्वल टू 0 बरोबर, किंवा 1 देतो. मी 1 देतो. डू system.out.println हे काय करणार, हा आय प्रिंट करणार. त्याच्यानंतर इथे एक कंडिशन देणार, आय प्लस प्लस कर. त्याच्यानंतर इथं व्हाईल देणार, तर फक्त कंडिशन देणार आय ग्रेटर दॅन इक्वल टू 10, म्हणजे 1 पासून 10 पर्यंत चालणार. आता चला आपण ह्याला एक्झिक्यूट करूया. जावा प्रोग्राम 4 झाला रन. बरोबर. तर तुम्हाला कळालं असं तिन्ही लूप का आले. बरोबर. तुम्हाला तिन्ही लूप का आले ह्याचं कारण पण सांगितलं, कसे वापरायचे हेही सांगितलं. बरोबर. आणि प्लस सिंटॅक्स करून ड्राय रन कसं करायचं एखाद्या कोडचं, तर तेही सांगितलं. म्हणजे आता आपले कंट्रोल स्टेटमेंट हा टॉपिक सगळा कंप्लीट झाला आहे. त्याच्यामध्ये काय बघितलं, फॉर लूप बघितला, व्हाईल लूप बघितला, डू व्हाईल लूप बघितला, ब्रेक स्टेटमेंट. आता हे सेम व्हाईल लूपमध्ये पण सेम कंटिन्यू स्टेटमेंट चालतं, ब्रेक ही स्टेटमेंट तिन्हीकडे सेम चालतं आहे. फॉर लूप परत मग इफ एल्स पण तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. बरोबर. आता जर तुम्हाला ह्याच्यातनं काही नवीन शिकला असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांना पण शिकवा. थँक्यू.